नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींपर्यंत खात्रीशीर माहिती पोहोचवणे हाच आपला हेतू आहे। आणि सध्याचा मोठा प्रश्न, मार्चचा हप्ता आलेला आहे, लाडक्या बहिणींना त्यांना एप्रिलचा हप्ता कधी येणार आणि ज्यांना काहीच हप्ता आले नाही आहे त्यांना हप्ते कधी येणार, तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे। अजून किती दिवस वाट पाहायची या संदर्भात आपण माहिती देणार आहोत। आणि त्याचबरोबर सध्या सोशल मीडियावरती लाडक्या बहिणींना माहितीच आहे की 60 लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आलेला आहे। आणि जवळच्या तुमच्या जिल्हा स्तरावरती असणाऱ्या महिला बाल विकास विभागामध्ये तुम्ही कागदपत्र घेऊन जायचं आणि त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन होईल अशी बातमी लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचत आहे। आणि लाडक्या बहिणीने मोठ्या प्रमाणावरती जिल्हा स्तरावरती जे महिला बाल विकास विभाग आहेत, लातूर जिल्हा असेल किंवा इतर अनेक जिल्हे आहेत, तर या ठिकाणी गर्दी केली आणि संबंधित प्रशासनामार्फत लाडक्या बहिणींना सांगण्यात आलं की अजून शासनामार्फत कोणत्याही प्रकारचा GR किंवा नोटीस किंवा तशी सूचना आली नाही आहे। सोशल मीडियावरती लक्षात घ्या, अशा प्रकारची पसरवलेली बातमी जी आहे ती चुकीची आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी प्रतीक्षा करावी। ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांच्यापर्यंत या संदर्भातली नोटीस येईल अशी देखील बातमी समोर येत आहे। मग लक्षात घ्या की अजून हप्ते वितरण होणार की नाही या संदर्भात अनेक लाडक्या बहिणी प्रश्नचिन्हांमध्ये आहेत, म्हणजेच विचारत आहेत की आम्हाला हप्ता कधी येणार। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच आपण वैयक्तिक संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की अजून कमीत कमी आजचा दिवस आणि उद्याचा दिवस या 2 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींनी प्रतीक्षा करावी। तर याच्यामागे नेमकं कारण काय आहे ते देखील सांगणार आहोत। कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत साधारणतः शुक्रवारी ज्या लाडक्या बहिणींना एक सुद्धा हप्ता आलेला नव्हता अशा काही लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता आलेला आहे आणि त्यांना अजून एप्रिल महिन्याचा हप्ता बाकी आहे। आणि याच्याबरोबरच अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना काहीही हप्ता आले नाही। आणि एवढंच नव्हे तर त्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, नियमांमध्ये बसत आहेत, फेब्रुवारी महिन्याचा लाभ त्यांना मिळालेला आहे, मग चालू महिन्याचा लाभ का आलेला नाही आहे, कागदपत्रांमध्ये नेमकी काय चूक झालेली आहे हे देखील लाडक्या बहिणींना कळत नाही आहे। कारण का सगळ्यांनीच वेबसाईटवरती नोंदणी केली नाही आहे। अंगणवाडी सेविका ताई असतील, नारी शक्ती दूत ॲप असतील, तर यांच्या माध्यमातून त्यांनी नोंदणी केलेली आहे। त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये बाब लक्षात घेतली तर ज्यांना मार्चचा हप्ता आलेला आहे, एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही आहे, मग ह्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत का असा देखील मोठा प्रश्न निर्माण होतो। कारण का त्या पात्र आहेत म्हणूनच त्यांना मार्चचा हप्ता मिळाला आणि त्यांना एप्रिलचा हप्ता देखील मिळणार आहे। तर कारण का लक्षात घ्या, याच्यामध्ये अजून मोठ्या प्रमाणावरती लाभ वितरण होणं बाकी आहे। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर DBT ॲक्टिव्ह करावी आणि उर्वरित लाडक्या बहिणींना लाभ आहे तो द्यावा। तर यासाठी अजून किती दिवस वाट पाहावे आपण सांगतच आहोत की साधारणतः आजचा आणि उद्याचा दिवस लाडक्या बहिणीने प्रतीक्षा करा, हप्ते वितरण होऊ शकतं। जर हप्ते वितरण नाहीच झालं तर आपण पुढची माहिती या संदर्भात विभागामार्फत घेणार आहोत। तर अजून तरी महिला बालविकास विभागामध्ये जाण्याची गरज नाही आहे। कारण का ज्या लाडक्या बहिणींना मार्चचा हप्ता आला त्यांच्यामध्ये लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांना एप्रिलचा हप्ता कन्फर्म येणार, वितरण सुरू होईल। त्यासाठी लाडक्या बहिणींनी अजून कमीत कमी 2 दिवस प्रतीक्षा करायची आहे। आशा सोडून देऊ नका, 2 दिवसांमध्ये DBT ॲक्टिव्ह होण्याची शक्यता आहे। कारण का याचं मेन कारण म्हणजेच काही लाडक्या बहिणींना 1 महिन्याचा हप्ता आला, अजून दुसऱ्या महिन्याचा लाभ बाकी आहे। आणि याच्यामध्ये देखील ज्यांना हप्ता आले नाही आहे त्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, त्यांना देखील लाभ वितरण होण्याची शक्यता आहे। आणि लक्षात घ्या की ही अपडेट आहे आणि आपण देखील जर हप्ता आले नाही आहे, जर अपात्र ठरवलं तर त्याच्यानंतरची पुढची कार्यवाही काय आहे या संदर्भात देखील माहिती घेत आहोत। पण अजून तरी याच्या संदर्भात शासनाने कोणतेच निर्देश दिले नाही आहेत किंवा GR दिले नाही आहे। तर या संदर्भातली देखील नियमावली जर हप्ते वितरण होणार नसेल किंवा अपात्र केलं असेल तर या संदर्भातली नियमावली येईल आणि त्याच्यानुसार तुम्हाला अंमलबजावणी करावी लागणार आहे। आपण देखील माहिती घेत आहोत। पण लक्षात घ्या, तुर्तास तुम्हाला महिला बालविकास विभागामध्ये जायची गरज नाही आहे, थोडीशी प्रतीक्षा करा। आजचा आणि उद्याचा दिवस DBT ॲक्टिव्ह होण्याची दाट शक्यता आहे। आपण देखील या संदर्भात माहिती लाडक्या बहिणींसाठी घेतच आहोत। तर आणि आपण सांगतच आहोत की सोशल मीडियावरती आम्हाला मेसेज करा, लिंक पाठवतो, अशा प्रकारे अनेक मेसेजेस लाखोमध्ये लाडक्या बहिणी पाहत आहेत आणि आपली पर्सनल माहिती देत आहेत। तर कृपया लाडक्या बहिणींना अशी कोणत्याही ठिकाणी आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नका, थोडी प्रतीक्षा करा। विभागामार्फत हप्ते वितरण देखील सुरू होईल आणि तशी माहिती देखील येणार आहे। त्यामुळे कमीत कमी आम्ही तरी सांगतो की लाडक्या बहिणीने आजचा आणि उद्याचा 2 दिवस प्रतीक्षा करा, हप्ते वितरणाची दाट शक्यता आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। DBT ॲक्टिव्ह हे आपल्या हातामध्ये नसतं, गव्हर्नमेंट कधीही DBT ॲक्टिव्ह करत असतं। जर DBT ॲक्टिव्ह झाली त्वरित व्हिडिओ
आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। त्यामुळे खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।